अभंग तरी आम्ही वाचले पाहिजे, गीतेचा एक श्लोक तरी आम्ही वाचला पाहिजे. प्रत्येक साधकाने केलं पाहिजे, तर कीर्तनाच्या मंडपामध्ये बसून तुम्हाला कीर्तन कळेल. मग सांगणारा पात्रतेचा आहे का अपात्रतेचा आहे हे तुम्हाला कळेल. आता तुमचा स्वाध्याय नाही, त्याच्यावर आमचा माल खपतो. पर्याय त्याला दुसरा चाललंय काय? सांगण्याचा मुद्दा जीवन हे निरपेक्ष आहे आणि यापैकी असणारे त्या ठिकाणी कोणीतरी एक आहे आणि ती गवळण त्या ठिकाणी ती मुळली तिला असणारा त्या ठिकाणी तो विसर पडलेला आहे. पण विसर पडण्याचा असणारा त्या ठिकाणी कारण असो ऐसा कोठे आठवले परिणाम झाला त्या ठिकाणी माहित नाही. ते अनुसंधान लागलं आणि तो भाव माझ्यामध्ये तयार झाला आणि मग ती गवळण सांगते हाच असणारा परिणाम आहे. काय? त्याला आम्ही डोळ्यानं पाहिलं, देखिला डोळा, मग पाहिल्यानंतर तो मनामध्ये बसला, देखिला डोला बैसला मणी, आणि मग व्यवहार करत असताना तोची वदनी उच्चारे, त्याच्याशिवाय दुसरा आमच्या तोंडातून म्हणजे शब्दच निघत नाही. मग वाचा वाचत वासी नये कोठे काय करावे, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी विठोबा रखुमा. त्याचं चिंतन त्या ठिकाणी घडलं महाराज आणि त्या गोपबाळांचा असताना त्या ठिकाणी तो निज ध्यास त्यांच्या जीवनामध्ये लागला आणि परिणाम त्याचा असा झाला. मगाशी प्रमाण पाहिलं असो ऐसा असं झालंय.